जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे। जनावरांना निर्दयतेनं वाहनांमध्ये कोंबवून कत्तलीकरता वाहतूक करण्याचा गुन्हा पोलीस रेकॉर्डवर असलेल्या 5 जणांच्या टोळीला पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानं तडीपार करण्याचा आदेश मंगळवारी बजावण्यात आला आहे। त्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात 2 वर्ष येण्यास मज्जाव करण्यात आला आहे। तडीपारीचा आदेश बजावल्यांमध्ये वाजिद हनीफ कुरेशी वय 34, रौफ हनीफ कुरेशी 40, अख्तर हनीफ कुरेशी वय वर्ष 22, अरशद हनीफ कुरेशी वय वर्ष 24 आणि सिकंदर गनी शेख वय वर्ष 31 सर्वजण राहणार 534 कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर यांचा यात समावेश आहे। यातील 5 जणांच्या विरोधात 2014 मध्ये तसंच 2015, 2024, 2025 या कालावधीमध्ये या टोळीच्या माध्यमातून जनावरांची निर्दयतेनं वाहनात कोंबवून वाहतूक करणं, गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था हा प्रश्न निर्माण करणं, कत्तलीच्या अनुषंगानं सामान्य नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणं यासारखे गुन्हे आहेत। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करून या टोळीतील 5ही जणांना सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता तडीपार केला आहे।